श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्या लेडीजला. आणि माहेरला जायचं म्हणलं की लई तोंडावर स्माईल, खुशी मनामध्ये भरपूर असा आनंद राहते. आणि त्याच्यामधून दीदीची गॅदरिंग आहे, तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि गॅदरिंग बाबळगावला आहे, आपले विलासराव दादांच्या गावामध्ये. तर सगळ्यांनी बघा, रितेश भाऊच्या गावामध्ये गॅदरिंग आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आम्ही आता निघालो माहेरी जाऊन नंतर आम्ही सकाळी गॅदरिंगला पण जाणार आहे, लातूरला बाबळगावला. लातूर बाबळगाव एकच झालं आहे आता पूर्ण, असं अलग काय नाही राहिलं. तर कुठंच स्किप करू नका व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि आपले हे पताके बघा, शिवाजी महाराजांच्या जयंतीचे एवढे छान असं वाटत होते. म्हटलं चला थोडासा आपण हे शूट घेऊ ह्याचा पण. एवढं गावसुद्धा भरभरून वाटत होतं. काय असं ह्या कलरमध्ये एवढी शक्ती, खूपच असं गावात घराला अशी एवढी शोभा आली होती. लयच असं वाटत होतं मला. मी घेतले ते शूट, एवढा आनंद वाटत होता. तर आता आम्ही निघालो. आता भरपूर असं लांब आलो आम्ही. बहुतेक हे आहे उदगीर आणि लातूर रोड बरं. तरी आता आम्ही नळेगावला आला, पण नळेगावला नाही जाणार. नळेगावच्या अलीकडूनच आम्ही वळणार आहे इकडल्या साईडला. आपलं लातूर साईडला वळावं लागते. मग आम्ही लातूर साईडला वळालो. गावमध्ये राहते नळेगाव, हे मोड राहते, मोडूनच अलीकडं वळावं लागते. तर आता पुढं आपल्याला अष्टामोड येणार आहे. आणि अष्टामोडचा चिवडा कोण कोण खाल्लं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अष्टामोडचा चिवडा एवढा खमंग आणि एवढा टेस्ट आणि अप्रतिमीन राहतं, एवढा छान राहते. खरंच खूप छान राहते, चवच वेगळी राहते. बायकांना किती पण चिवडा करू द्या, पण अष्टामोडच्या चिवड्याची काय चव कुणाच्या हाताला नाही येत. तर तिथला एवढा फेमस चिवडा आहे बघा, एवढा खमंग आणि टेस्ट. आणि आलंच बघा आता अष्टामोड, हे अष्टामोड आहे आणि हे इथलाच चिवडा खमंग आहे, हेच आहे ते अष्टामोड. बघा भरपूर असं चिवड्याचे पॉकेट भरपूर आहेत इकडल्या साईडला. तर मी नक्कीच चिवडा घेणार आहे. तर आता आम्ही इथं थांबलो, मग थोडासा चिवडा पण घेतलो. आणि आता आपल्याला पुढं पण निघायचं आहे. बघा इथं कसला भारी चिवडा राहते. आणि माझं बोट एकदमच असं अचानक पुढं आलं कॅमेऱ्याच्या, मला काही कळालंच नाही कधी आलं ते. आणि आता आपल्याला परत आता मोठं वळण येणार आहे ह्या इकडल्या साईडला. म्हणजे हायवे आहे हे, आता नांदेड रोडचा हायवे आहे हे. आणि नांदेड रोड तर कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, मोठा हायवे आहे. आणि आता आपल्याला ह्या ब्रिज उड्डाण पुलावरूनच वरी जावं लागते. तर आता इकडल्या साईडला आपण जिथून आलो होतो तिथलं गाव पण दिसतं इकडल्या साईडला, अष्टामोडचं ब्रिजहून. हे बघा इकडं असं मोठं गाव दिसायला लागलंय ह्या साईडला. आलंच बघा आता हे गाव, हे इकडल्या साईडला. हां हेच आहे ते अष्टामोड. आता आपल्याला ते पारडून असं पुढं जायचं आहे. आता भरपूर असं खूप छान वातावरण होतं. आणि रात्र पण झालेली होती, आम्हाला उशीर झाला होता निघायला. आणि विजयदादा आणि मी निघालो होतो, दोघंच मायलेकरं. तर अंधार पडला होता चांगलं, ट्रॅक्टर पण उभारलेले होते. काय झालं होतं काय माहीत, पुढं ट्रॅक्टर पलटलं होतं ऊसाचं. तर किराणा असं भरत होतं त्याच्यामध्ये. आणि पुढं पण 2 ट्रॅक्टर थांबले होते, त्यांचे मित्र असत्यानं बहुतेक मदतीसाठी, एकूण एकाच्या मदतीसाठी थांबतात ते.
एकुणेकाची साथ सोडत नसतात, कुणी पुढं कुणी मागे राहते, पण अडचण आली की थांबावंच लागते त्यांना एकुणेकाच्या मदतीसाठी. तर आता आपल्याला पुढं ममदापूर असं येणार आहे गाव मोठं, पाठीच लागते ते. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आपल्याला उद्या गॅदरिंगला पण जायचे. आत्ताच आले मी, थोडे वेळ झालं, चहा पिल्ले थोडं, परत आईस्क्रीम खाऊ लागल्या तिकडं सगळे. इकडं समू बी बसली आहे का नाही समू? उद्या येणार आहे, तिला किती चल म्हणली. इकडं सृष्टी हाय, इकडं दिदी हाय, सगळे आईस्क्रीम खायला लागल्यात. इकडं 2 आईस्क्रीम ठेवली आम्ही, एक आईसाठी हाय आणि एक माझ्यासाठी हाय, आणि इकडं राधिकासाठी बी एक हाय. राधिका आणि आई दूध द्यायला गेल्या, तर दूध देऊन आलं की खात्यात. हाय कर राधिका, हे ना समूह हाय कर, असं कर, हे असं. हार कसला तरी इकडं वहिनीनं मस्त असे भजे तळले होते आणि आईला म्हणले होते मला भाकरी आणि हरभऱ्याची भाजी कर म्हणले. मग आईने छान असं भाकरी भाजी केली, वहिनीने मस्त असे भजे तळले. मग मस्त असं आम्ही जेवण केलं. आणि खरं तर हे भाकरी माझ्यासाठीच बनवलेल्या होत्या, आणि खिचडी होती, वरण भात होतं, चपात्या होत्या, पण माझ्यासाठी एवढं आईने बनवलं. चला मग बाय.